बऱ्याचदा आपल्याला सहज छोट्या गप्पा माराव्या लागतात, कधी ओळख वाढवण्यासाठी तर कधी फक्त जुने संबंध जपण्यासाठी. अशाच हलक्या फुलक्या नम्रपणे कॉन्व्हर्सेशन सुरू ठेवणाऱ्या गप्पांनाच स्मॉल टॉक असं म्हणतात. मग ती गृहिणी असो किंवा शाळेच्या गेटवर उभी असलेली आई. आपल्याला इंग्लिश येत नाही म्हणून आपण मागे का राहायचं? तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, हा इंग्लिशचा प्रवास असाच सुरू ठेवूया आणि आपल्या रोजच्या आयुष्यात लागणारं स्मॉल टॉक इन इंग्लिशला सुरुवात करूया. समजा तुम्ही शाळेच्या गेटवर उभे आहात, दुसरी आई शेजारीच उभी आहे. मग अशा वेळेस बोलणं कसं सुरू करायचं? तुम्ही सुरुवात करू शकता, हाय, हाऊ आर यू, किंवा हॅलो, लॉंग टाइम नो सी, किंवा गुड मॉर्निंग, हाऊ इज युअर डे गोइंग, किंवा मुलांचा विषय काढू शकता, हे, हाऊ आर द किड्स. रोज बघते तुला पण मला कधी बोलणं झालं नाही, तर तुम्ही म्हणू शकता, हाय, आय सी यू एव्हरी डे बट वी नेव्हर टॉक्ड, आय एम वृषाली. एक एक्झाम्पल कॉन्व्हर्सेशन बघूया. हाय, हाऊ आर यू, आय एम फाईन, अँड यू? आय एम गुड, लॉंग टाइम नो सी, हाऊ आर द किड्स. बघितलं, सुरुवात तर झाली. आता पुढे बोलायचं तर विषय हवा ना. बघूया पुढे कसं कॉन्व्हर्सेशन चालू ठेवायचं. सर्वात सोपा विषय कोणाशीही बोलता येतो तो म्हणजे वेदर, हवामान. फॉर एक्झाम्पल, इट्स सो हॉट टुडे, राईट? इट्स रेनिंग अ लॉट दीज डेज. लुक्स लाईक इट विल रेन. डिड यू ब्रिंग एन अम्ब्रेला? मॉम्स साठी सगळ्यात सोपा विषय म्हणजे मुलं आणि शाळा. Which class is your child in? How is Rohan doing in school? The homework is too much these days, right? Or my son loves the art class. What about your daughter? सगळ्यात सोपा विषय म्हणजे स्तुती करणं, कॉम्प्लिमेंट देणं. कोणाचंही मन जिंकता येईल. Wow, what a beautiful sari. Where did you buy it? You're looking so pretty today. Where are you going? Your daughter's hairstyle is very pretty. Your house is so clean every time. How do you manage? Next, सगळ्यात फेवरेट आणि सेफ टॉपिक कॉन्व्हर्सेशन साठी तो म्हणजे फूड. Everybody loves to eat. And who doesn't love good food? What did you make for lunch today? Your son shared some snacks. It was delicious. Where did you buy it? Or how did you make it? I tried the new recipe that you gave me. It has come out really well. Oh, does your family love spicy food? कधी-कधी जे बेसिक वाक्य असतात ते बोलून संपतात आणि मग एकदम ऑकवर्ड सायलन्स येतो. दोघेही गप्प. आता पुढे कसा विषय वाढवायचा, काय बोलायचं हे कोणालाही समजत नाही. अशा वेळेस क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट, क्वेश्चन्स विचारा. काही क्वेश्चन वर्ड्स आहेत ते म्हणजे सगळे WH वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, विच. समोरची व्यक्ती म्हणाली की वी वेंट टू अ पिकनिक लास्ट संडे. मग तुम्ही म्हणू शकता, ओ नाईस, वेअर डिड यू गो? किंवा हाऊ वॉज द ट्रॅफिक? द किड्स एन्जॉय? हाऊ वॉज द प्लेस? दुसरी आई म्हणाली की माय सन इज नॉट कीपिंग वेल. तर तुम्ही फॉलोअप क्वेश्चन्स विचारू शकता. ओ रिअली, व्हॉट हॅपन्ड? डिड यू टेक हिम टू अ डॉक्टर? हाऊ इज ही फीलिंग नाव? बघितलं, प्रश्न विचारल्याने कॉन्व्हर्सेशन्स कसे चालू राहतात आणि समोरच्या व्यक्तीलाही वाटतं, हा बाबा हिला खरंच इंटरेस्ट आहे. हो, पण डोंट ओव्हरडू इट. जास्त पण क्वेश्चन्स विचारू नका, नाहीतर वाटेल तुमचं CIDचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आता लास्ट पार्ट म्हणजे गप्पा कशा एंड करायच्या, संपवायच्या. सो तुम्ही म्हणा, इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. आय हॅव टू गो नाव. बाय. एनिवे, आय शुड गेट गोइंग. सी यू टुमॉरो. माय सन इज कॉलिंग मी. आय कॅच अप लेटर. बाय. आता आपण एक फुल कॉन्व्हर्सेशन बघूया.
दोन्ही भूमिका मीच बोलतेय, पण प्रॅक्टिस करताना तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर करा. लेट्स स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. स्कूल गेट, टू मॉम्स मीट. हाय, हाव आर यू? लॉंग टाइम नो सी. आय एम फाईन. येस, व्हेरी लॉंग टाइम. हाव आर द किड्स? दे आर गुड, बिझी विथ स्कूल. हाव इज रोहन? He's okay, but the homework is too much these days, right? My son also takes hours to finish. By the way, I love your sari. Where did you buy it? Thank you. I got it from a local shop. Very cheap. It's beautiful. Anyway, I have to pick up my daughter. Lovely talking to you. Same here. See you tomorrow. Take care. Bye. तर मैत्रिणींनो, इंग्लिश शिकायचं म्हणजे मोठी मोठी वाक्य बोलायची गरज नाही. कधी कधी अशा छोट्या गप्पाही तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो. त्यामुळे स्मॉल टॉक पासून सुरुवात करा आणि इंग्लिशला तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत रहा इंग्लिश कट्टा विथ वृषाली.